ठरलं तर मग या मालिकेच्या 30 मार्चच्या भागामध्ये प्रियाचं सगळं भांडं गुढीपाडव्याला फुटलंय। एक फोन कॉल, पूर्णाजीचं काम उद्ध्वस्त करण्यासाठी प्रियाने केलेला कॉल आणि त्यामुळे नंतर सायलीने केलेला कॉल, एक एक करत सगळ्या कड्या उलगडत गेल्यात आणि प्रियाचं डोकं फुटलंय। प्रियाचं डोकं कसं फुटलंय सगळं पाहू। सकाळी सकाळी सायली उठून पाडव्याची सगळी तयारी करत असते। त्यावेळेला पूर्णाजी आणि कल्पना या दोघी जणी अस्वस्थ असतात की सकाळपासून तन्वी कुठे आहे, म्हणजे ती तर कुठे दिसलीच नाही। या सगळ्या कामामध्ये सकाळपासून सायलीच कामं करते। यावरती पूर्णाजी म्हणते, काय ग कल्पना, म्हणजे एरवी तर तन्वी उठते आणि लवकरात लवकर सगळी कामं उरकत असते, मग आज काय झालं, आज का नाही ती कामं उरकायला आलेली आहे। यावरती कल्पना म्हणते, पूर्णाई मला पण नाही कळलं म्हणजे तन्वीने असं का केलंय ते। असं म्हणत असतानाच प्रिया मागे येऊन उभी राहते। ज्या वेळेला ती मागे येऊन उभी राहते ती विचार करते, अरे देवा, आजच कशी काय मला जाग नाही आली। नाही, या सगळ्या गोष्टी आता मला कव्हरअप करायला पाहिजेत। आणि मग ती जोरात नाटक करायला लागते, पोटात दुखलं, माझ्या पोटात दुखलं। आणि त्यावरती पूर्णाजी आणि कल्पना तिकडे येतात। काय झालं तन्वी, काय झालं। यावरती सायलीला समजतं की हिची ही सगळी नाटकं चालू आहेत। त्याच वेळेला ती सांगते, काही नाही, माझ्या सकाळपासून पोटात दुखते, पण म्हटलं झोपून कसं राहायचं, म्हणजे आता काही झालं तरी सुद्धा सुभेदारांची सून आहे, पाडव्याच्या दिवसाला झोपून राहणं हे मला शोभत नाही ना, आणि त्यामुळे मी इथे उठून आले। यावरती आता इकडे पूर्णाजी सांगते, तू चिंता करू नकोस, तू ये इकडे आणि बस इथे, हे बघ स्वतःला त्रास करून घेऊ नको। आणि कल्पना अश्विनला बोलवते। अश्विनला बोलवल्यावरती आता इकडे पूर्णाजी सांगते, काय रे अश्विन, तुझ्या बायकोकडे तुझं लक्ष नाही आहे का, बघ तरी तिला किती त्रास होतोय ते। असं म्हटल्यावरती अश्विन म्हणतो, अगं तन्वी, पण ज्या वेळेला तू रूममधून बाहेर आलीस त्यावेळेला तर तुझं पोट दुखत नव्हतं, तू नॉर्मल होतीस। प्रिया सांगते, नाही अश्विन, तेव्हा पण माझं पोट दुखत होतं, पण मी विचार केला की तुला त्रास कशाला देऊ, म्हणून मी तुला काही बोलले नाही आणि म्हणून मी तुला काही सांगितलं नाही। असं म्हटल्यावरती अश्विन म्हणतो, वेडी आहेस का तू, अगं मला काही सांगायचं नाही असं कसं करून चालेल, तू मला सांगितलं असतंस त्याच वेळेला मी तुला गोळी दिली असती ना, ते काही नाही, आत्ताच्या आत्ता तू इथे गोळी घ्यायची आहेस आणि पडून राहायचं आहेस। यावरती प्रिया गडबडते, पोटात दुखत नसताना गोळ्या घ्यायच्या म्हणजे लागली वाट। असं म्हणत ती सांगते, नाही अश्विन, मी हवे तर आराम करते, पण मी गोळी वगैरे खरंच काही घेत नाहीये, आराम करून मला बरं वाटेल तर बघते, त्यानंतर गोळी घेईन। असं म्हटल्यावर ती पूर्णाजी म्हणते, ठीक आहे बबडू, तू आज जा आणि आतमध्ये झोपी जा। यावरती प्रिया सांगते, नाही, मी आज जाऊन झोपणार नाही, कारण कसं आहे ना, मला तुमच्या सगळ्यांच्या सोबत आता इथे राहायला मिळालं तर मला बरं वाटेल, आज जाऊन मी एकटी काय करू। प्रियाला खरं तर इकडे राहून सायलीचा सगळा पाडवा उद्ध्वस्त करायचा असतो, म्हणून ती आज जायला तयार नसते। मग पूर्णाजी म्हणते, तू एक काम कर, तू इथेच पड। पूर्णाजी म्हणते, बघितलंस, तन्वीला इतका त्रास होतोय तरी सुद्धा तिला आपल्या सगळ्यांच्या सोबतच राहायचं आहे। असं म्हणत पूर्णाजी तिचं आता कौतुकाची भेस सुरू करते। तोपर्यंत मग आता सायली सांगते, प्रिया तू काही काळजी करू नकोस, तू काही करू नकोस, तू फक्त आराम कर, मी आहे ना इकडे। यावरती अश्विन म्हणतो, हे बघ, तू न जास्त काही त्रास करू नको आणि अजिबात बरं वाटलं तरी सुद्धा उड्या मारू नको, झोप तू इथे। मग कल्पना पूर्णाजीला तिकडून घेऊन निघते। त्यावेळेला पूर्णाजी म्हणते, कल्पना, अगं पाडव्याच्या निमित्ताने मला 10 ब्लँकेट मागवायला हवेत, ते दान समारंभ करायचा आहे ना। यावरती कल्पना म्हणते, पूर्णाई तुम्ही काळजी करू नका, मी दान समारंभासाठी 10 ब्लँकेटची ऑर्डर देते। सायली म्हणते, आई मी देऊ का ऑर्डर। यावरती कल्पना चिडते आणि हे बघ, तू तुझं काम कर, तुझं काम पूर्ण कर, काही गरज नाही आहे तुला या सगळ्यामध्ये आता ऑर्डर देण्याची, तुला जेवण करायचं सांगितलं ना तेवढं कर। सायली म्हणते, मी जेवण तर करेनच, पण आई, पण मला तुम्ही इतकं सांगा ना की मी ह्याची ऑर्डरसुद्धा करू शकते ना। यावरती मग कल्पना म्हणते, काही गरज नाही आहे। सायली म्हणते, तुम्हीच तर म्हटलात ना की घरची सगळी जबाबदारी तू घे, म्हणून आता मी जबाबदारी घेते आहे। यावरती कल्पना म्हणते, ठीक आहे कर, पण कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम नको करूस। इकडे प्रिया विचार करायला लागते, ह्या सायलीचा प्लॅन मला उद्ध्वस्तच करायला पाहिजे। तोपर्यंत मग आता सायली कॉल करते आणि कॉल करून सायली सांगते, हॅलो, ब्लँकेटचं शॉपनं मी अन्नपूर्णा सुभेदार ट्रस्टच्या इथून बोलते आहे, त्या ट्रस्टसाठी 10 ब्लँकेट हवेत, मी सायली सुभेदार बोलते। तेव्हा पलीकडून आवाज येतो, अच्छा, म्हणजे तुम्ही अन्नपूर्णा सुभेदार यांची नातसून का। सायली म्हणते, हो, अगदी बरोबर ओळखलत, मी अन्नपूर्णा सुभेदार यांची नातसूनच बोलते। असं म्हटल्यावर ती पूर्णाजीचा चेहरा चांगलाच पडतो।
तोपर्यंत सायली म्हणते उत्तम 10 ब्लँकेट, उत्तम प्रतीची 10 ब्लँकेट तुम्ही आम्हाला लवकरात लवकर द्या. असं म्हटल्यावरती तो माणूस सांगतो ठीक आहे मॅडम, तुमच्या घरी आता उत्तम प्रतीची ब्लँकेट लवकरात लवकर पोहोचतील. असं म्हटल्यावरती सायली फोन ठेवते. त्यानंतर विमल म्हणते सायलीताईंनी जर का काम हातामध्ये घेतलंय ना तर ते काम व्यवस्थित केल्याशिवाय सायलीताई काही गप्प बसणार नाहीये. कल्पना रागारागात विमलकडे पाहते. त्यावरती सायली म्हणते चला लवकरात लवकर सगळी पूजेची तयारी करूया आणि त्यानंतर बाकी येणाऱ्या दान समारंभासाठी सुद्धा तयारी करायला पाहिजे. तोपर्यंत इकडे प्रिया विचार करत असते नाही नाही, या सायलीचा सगळा प्लॅन मी जोपर्यंत फ्लॉप करत नाहीये ना तोपर्यंत मी या सगळ्यामध्ये गप्प बसणार नाही. हिला काय ब्लँकेटचा समारंभ, दान समारंभ करायचा आहे का? मीच दाखवते हिला तर या सगळ्यामध्ये दान कशी करतात ती. हिचं दानच पूर्ण होऊ देणार नाही असं म्हणत तिच्या डोक्यात प्लॅन चालू असतो. इकडे अर्जुन आता सगळ्या केसच्या संदर्भात स्टडी करत असतो. ज्या वेळेला तो केसच्या संदर्भात स्टडी करत असतो तोपर्यंत सायली तिकडे येते आणि अर्जुन सर घ्या कॉफी घ्या आणि मला खाली खूप काम आहेत. अर्जुन म्हणतो नाही ऐका ना, मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. आणि त्यावरती सायली म्हणते काय? यावरती अर्जुन म्हणतो म्हणजे प्रियाची मित्रमैत्रिणी असतील ना त्यांच्याबद्दल माहिती सांगा ना मला काहीतरी, म्हणजे कसं होईल तिच्या मित्रमैत्रिणींच्या इथे आता आपल्याला लगेचच विचारता येईल की ती साक्षीसोबत भेटायची का. यावरती सायली म्हणते नाही हो, प्रियाच्या मित्रमैत्रिणींना ती कधी घरी आणायची नाही आणि मला त्याच्या संदर्भात काहीच माहिती नाही आहे. मला एक काय सांगते तुम्हाला आणि आत्ता मला तुम्ही हे प्रश्न विचारू नका. माझ्याकडे खूप कामं आहेत आणि मला या सगळ्यामध्ये आता खाली तयारी करायची आहे. असं म्हणत सायली आता जात असते. त्यावरती अर्जुन म्हणतो हे काय, तुम्ही केसमध्ये मला मदत नाही करणार? यावरती सायली म्हणते की नाही, आज तरी मी काही करू शकत नाही. यावरती अर्जुन सांगायला लागतो अहो असं काय करताय, काहीतरी द्या माहिती. पण सायली म्हणते नाही, आता मी खाली जाते. ती ज्या वेळेला खाली जायला निघते त्याच वेळेला तिला आठवतं आणि ती रिटर्न फिरते आणि ती सांगते खरं सांगू का अर्जुन सर, तर या सगळ्यामध्ये ना SK रोडवरचा तो एक कॅफे आहे बघा जुना, त्या कॅफेमध्ये प्रिया नेहमी तिच्या मित्रमैत्रिणींना भेटायला जायची. काय माहिती आपल्याला ती साक्षीला सुद्धा तिकडेच भेटायला जात असेल तर मला वाटते की आपल्याला तिकडे चौकशी केल्यावरती कदाचित समजेल. अर्जुन म्हणतो हो, त्या कॅफे रोडवरती आपल्याला लवकरात लवकर जायला पाहिजे. तिकडे गेलं ना तरच आपल्याला समजेल की नक्की ती प्रिया साक्षीला तिकडे भेटायची का, तिथे कोणीतरी असेल ज्यांनी पाहिलं असेल की साक्षीला ती भेटत होती. यावरती सायली म्हणते नक्कीच तिकडे गेल्यावरतीच समजेल. अर्जुन म्हणतो मग वेळ कशाची बघायची, चला चला. धावत पळत तिकडे अर्जुन निघतो. सायली म्हणते नाही अर्जुन सर, आज मी तुमच्यासोबत नाही कुठे येऊ शकत. अर्जुन म्हणतो असं काय करताय, तुम्ही माझ्या इन्व्हेस्टिगेशन पार्टनर आहात ना. यावरती सायली सांगते नाही आहे, आज काही झालं तरी सुद्धा मी तुमच्यासोबत नाही येऊ शकत. तुम्हाला माहिती आहे का माझ्यावरती सगळी जबाबदारी आहे. खालचं जेवण उरकायचं आहे, त्यानंतर अन्नपूर्णा ट्रस्टच्या संदर्भात 10 लोकांच्या क्विल्ट म्हणजे 10 लोकांना ब्लँकेट द्यायचं आहे आणि ते सगळे प्रोसेस करायचे आहे, म्हणून मी नाही येऊ शकत. अर्जुन म्हणतो असं काय करताय, त्याच्याशी आपला काय संबंध, ते पूर्णाची आणि आता मम्मा बघून घेईल ना. सायली म्हणते नाही आणि तुम्हीही कुठे जायचं नाही, आज पाडवा आहे, पाडव्याची पूजा करायची. अर्जुन म्हणतो हे बघा मी पाडव्याचं पूजन करेन आणि तिकडून निघेल, त्यानंतर माझा काही संबंध नाही. ते ट्रस्टचे लोक येऊ दे, ते 10 ब्लँकेट घेऊ दे. सायली म्हणते नाही असं करून चालणार नाही सर, तुम्ही या सगळ्यामध्ये आता इकडे थांबायचं आहे. मला पाडव्याच्या दिवसाला उगाचच घरामध्ये गोंधळ तमाशे नको आहेत. अर्जुन म्हणतो हे बघा तुम्ही पण माझ्यासोबत चला, पाडव्याचं पूजन केलं की आपण दोघांनी निघूया. यावरती सायली म्हणते मी तर नाहीच जाणार, पण तुम्ही पण जायचं नाहीये. बघा हा अर्जुन सर, आणि नंतर इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी तुम्हाला जायचं असेल तर चैतन्य सरांना घेऊन जा, मला काही हे जमणार नाही. अर्जुन म्हणतो हे काय बोलताय, तुम्ही तर माझ्या इन्व्हेस्टिगेशन पार्टनर आहात ना. सायली म्हणते नाही पण आज नाही, आज मला बरीच काम आहेत, त्यामुळे तुम्ही इथलं उरकलं की तुम्ही चैतन्य सरांना घेऊन जा. असं म्हणत सायलीने चैतन्यला घेऊन जाण्याचा आता इकडे याला अर्जुनला सल्ला दिलेला असतो, कारण सायलीकडे खूप सारी कामं असतात. मग सायली ज्या वेळेला खाली येते त्यावेळेला ती विमलला सांगते विमलताई इकडे या, लवकरात लवकर हे सगळे कामं उरकायची आहेत. ही कामं उरकत असताना तुम्ही आता इकडे बसायसाठी सतरंजी टाका. जेव्हा 10 ब्लँकेट आपल्याला हे करायचे आहेत त्याची सगळी तयारी करून घ्या आणि त्याचबरोबर गुढीपाडव्याची सुद्धा सगळी तयारी करून घ्यायला पाहिजे. यावरती विमल सांगते सायलीताई तुम्ही ज्या पद्धतीने सगळं करताय ना त्यात कोणती चूकच होणार नाही याची मला पुरेपूर खात्री आहे. असं म्हटल्यावरती विमल आणि सायली तिथलं सागर संगीत
पसारा उरकतात, सगळे तिकडचे व्यवस्थित खुर्च्या उरकतात, तिथे सतरंजी मांडतात, जो दान समारंभ करायचा असतो त्यासाठी सगळी तयारी करतात. विमल सांगते बिलकुल चिंता करू नका, तुम्ही जे काही काम करता ना त्याच्यामध्ये कोणतीही चूक राहण्याचा कधी प्रश्नच येत नाही, तुम्ही इतकं काम परफेक्ट करता असं म्हणत विमल आता सायलीला सांगत असते. सायली सांगते तुमचं काहीतरीच विमलताई. इकडे तोपर्यंत चिडलेला महिपत आता काय करू त्याला वकीलच भेटत नसतो, डायरेक्ट जजला कॉल करतो. जजला कॉल केल्यावरती आता इकडे महिपत सांगायला लागतो, हे बघा जज साहेब. या जज साहेब म्हणतात महिपत शेठ मला समजलं की तुम्ही या सगळ्यामध्ये आता एक हे शोधताय की ज्याच्यामध्ये तुम्हाला वकील हवे पण तुम्हाला वकीलच सापडत नाही आहे. यावरती महिपत म्हणतो काय सांगू तुम्हाला, मला जर का वकील सापडला असता तर कशासाठी, पण मला वकीलच सापडत नाही, काय करू, तुम्ही एखादा वकील सुचवा की. यावरती जज साहेब सांगायला लागतात ठीक आहे मी तुम्हाला एक वकील सुचवू शकतो, पण त्यावरती आता इकडे महिपत म्हणतो तुम्ही वकील असा सुचवा ना की जो वकील मला या सगळ्यामध्ये अर्जुन सुभेदारच्या तोडीस तोड उभा राहायला पाहिजे. अर्जुन सुभेदारला या सगळ्यामध्ये त्याने तोडीस तोड उत्तर दिलं पाहिजे, त्याने अर्जुन सुभेदारच्या विरोधात उभं राहत ही केस जिंकली पाहिजे. वकील म्हणतात जज साहेब सांगतात नक्कीच तुम्हाला असा वकील तर मी देणारच आहे, पण या वकिलाच्या पेक्षा जास्त एक वकिलीण बाई आहे माझ्या माहितीत, म्हणजे एक लेडीज वकील आहे, ती आत्तापर्यंत कोणतीही केस हारलेली नाही आहे. जज साहेब सांगतात त्याच वकिलाचं नाव मी तुम्हाला रेकमेंड करतो, ती वकीलबाई तुम्हाला नक्की ही केस जिंकून देईल. यावर महिपत म्हणतो काय वकीलबाई पण ती केस जिंकेल ना. यावरती आता जज साहेब सांगायला लागतात काहीच काळजी करू नका, केस तुम्ही जिंकणार 100%. असं म्हणत जज साहेबांनी आता इकडे त्या वकीलबाईचा उल्लेख करत महिपतला एक आशेचा धागा दाखवलेला असतो, जेणेकरून महिपत आता इकडे साक्षीला सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असतो. इकडे आता सगळी पाडव्याची जय्यत तयारी झालेली असते. जेव्हा पाडव्याची जय्यत तयारी होते कल्पना बाहेर येते. काय ग विमल, अगं आज सगळे सागर संगीत तयारी केलीस, म्हणजे मला वाटलं होतं काहीतरी तुझ्याकडून राहील मग मला सगळी हे करायला लागेल, पण तू तर एकदम जय्यत तयारी केलीस, आज काही कुठचीही गोष्ट विसरली पण नाहीस. यावरती विमल म्हणते नाही ही सगळी तयारी मी नाही केली, ही सगळी तयारी केली सायलीताईंनी. आणि सायलीताई ज्या वेळेला तयारी करतात ना त्यावेळेला त्यांच्या तयारीमध्ये कोणतीही चूक राहत नाही, तुम्हाला पण माहिती आहे ना, तुम्ही याच्या आधी पाहिलंत ना. असं म्हटल्यावरती कल्पना चिडते, ए विमल जास्त चोंबडेपणा करू नकोस, तुला सांगितलं ना या सगळ्यामध्ये तुझी अति बडबड बंद कर म्हणून, तुला जास्तच बडबड करायला लागते, तयारीचं काय एवढं मोठं. असं म्हणत सायलीने तयारी केली ना मग ती तयारीचं काही महत्त्व नाही असं आता इकडे कल्पना म्हणायला लागते. तोपर्यंत विमल आता सगळी सागर संगीत तयारी करते. सायली छानपैकी पिवळी साडी नेसून आता तयार झालेली असते आणि आरशामध्ये ती पाहत असताना अर्जुन तिच्याकडे एकटक पाहत असतो आणि तिच्या सौंदर्यावरती पूर्णपणे मोहित होतो आणि म्हणतो मिसेस सायली तुम्ही किती सुंदर दिसताय. सायली सांगते सर मी सुंदर दिसते की नाही मला माहीत नाही आहे, पण यावरती अर्जुन म्हणतो नाही माझी बायको खूप सुंदर आहे. सायली म्हणते तेच मी सांगते की मी सुंदर दिसते की नाही माहीत नाही, पण मी तुमची आहे हे मात्र नक्की. अर्जुन म्हणतो असं कसं, तुमच्यामध्ये जे सौंदर्य आहे ना ते एकदम प्युअर आहे, 100 नंबरी सोनं. असं म्हणत अर्जुन सायलीची साडीची प्लीट्स नीट करायला लागतो. त्यावरती सायली म्हणते सर तुम्हाला आठवते का तुम्ही याआधी सुद्धा हे सगळं केलेलं आहे. अर्जुन म्हणतो हो आठवते. सायली सांगते तुम्ही ना एक परफेक्ट नवरा आहात. असं म्हटल्यावरती अर्जुन सायलीकडे पाहतो आणि मी खूप नशीबवान आहे कारण मला तुमच्यासारखी सुंदर बायको मिळाली. यावरती सायली सांगते सर सौंदर्य हे बघण्याच्या नजरेमध्ये असतं, तुम्ही माझ्याकडे त्या दृष्टीने बघता, तुम्ही माझ्यावरती प्रेम करता म्हणून तुम्हाला मी सुंदर दिसते. अर्जुन म्हणतो असं काही नाहीये. असं म्हणत अर्जुन रोमॅन्टिक होतो. सायलीच्या गळ्यात आता तो हात घालणार तितक्या सायली म्हणते सर मला ना खाली खूप काम आहेत, आज तुमच्यासोबत बडबड करायला मला अजिबात वेळ नाहीये. अर्जुन म्हणतो कसं आहे या एका वाक्याने सगळ्या रोमॅन्टिक मूडचा तुम्ही कचरा करून टाकता. सायली म्हणते बिलकुल नाही हं, आज मला अजिबात वेळ नाही. असं म्हणत सायली आता केसामध्ये गजरा माळायला लागते. तितक्यात तिथून अर्जुन येतो आणि म्हणतो नवरा असताना ही छोटी मोठी कामं तुम्हाला करायची काही गरज आहे का. बिलकुल नाही, नवरा असताना ही कामं तुम्ही करायचीच नाही. असं म्हणत तो आता तो गजरा घेतो, सायलीच्या केसात तो गजरा मळायला लागतो आणि आता सायली अर्जुनकडे छानपैकी पाहत असते. इकडे तोपर्यंत
अश्विन आलेला असतो प्रियाच्या रूममध्ये. प्रियाला नवीन साडी दिलेली असते, ती साडी प्रियाने घातलेली असते. त्यावरती अश्विन म्हणतो आज खूपच सुंदर दिसतेस तन्वी तू. यावरती तो म्हणतो काय ग तुझं पोट कसं आहे? प्रिया म्हणते पोट एकदम व्यवस्थित, मी एकदम ठणठणीत बरी आहे. अश्विन म्हणतो पण असं कसं, मी तर तुला कोणतंही औषध वगैरे काहीच दिलं नव्हतं, तरी सुद्धा तू ठणठणीत कशी? प्रिया म्हणते कसं आहे अश्विन, अरे तुझ्या प्रेमाचा असर आहे, औषध देण्याची खरंच काही गरज नाहीये, तुझ्या प्रेमाची माझ्यावरती इतकी भुरळ पडले ना की त्याचमुळे मी बरी झाले. अश्विन म्हणतो अच्छा असं आहे का, पण तू बरी झाली असली सुद्धा तरी खाली येऊन काही कामं करण्याची गरज नाहीये. एक लक्षात ठेव, तू या सगळ्यामध्ये इथेच थांबायचं आहेस आणि इथे छानपैकी आराम करायचा आहेस. असं म्हणत तो आता इकडे प्रियाला आराम करण्यासाठी सांगत असतो आणि तो म्हणतो आराम करत असताना मोबाईल नाही घ्यायचा. प्रिया विचार करते अरे बापरे, आत्ता जर काही यांनी मोबाईल काढून घेतला तर माझं सगळं संपलं. मला तर या सगळ्यामध्ये कळतच नाहीये की ह्याला मूर्खाला कसं थांबवू, मोबाईल कसा थांबवू. मग प्रिया नाटक करायला लागते, ऐक ना अश्विन, म्हणजे मोबाईल काही मला टाइमपाससाठी नको होता, मला मोबाईल या कारणासाठी हवाय की मला ना आईला फोन लावायचा होता, पाडव्याच्या तिला शुभेच्छा द्यायच्या होत्या आणि म्हणून मला मोबाईल हवा होता. मी पाडव्याच्या तिला शुभेच्छा देईन, शुभेच्छा देऊन झाल्यावरती मी तो मोबाईल बाजूला ठेवेन आणि मग मी मोबाईलकडे बघणार पण नाही, प्रॉमिस. यावरती अश्विन म्हणतो ठीक आहे, तुला प्रतिमा आत्यासोबत बोलायचं आहे ना म्हणून तुला मी तो मोबाईल देतोय, पण प्रतिमा आत्यासोबत बोलून झाल्यावरती तू तो मोबाईल लांब ठेवायचा आहेस, त्या मोबाईलला हात सुद्धा लावायचा नाहीस. प्रिया म्हणते 100% प्रॉमिस, मी मोबाईलला हात सुद्धा लावणार नाही आणि त्या मोबाईलला मी बघणार पण नाही, फक्त आईला कॉल करते. अश्विन म्हणतो ठीक आहे, प्रतिमा आत्याला कॉल कर आणि निवांत आराम करत बस, पूजेच्या वेळेला तुला मी खाली बोलवायला येईन. असं म्हटल्यावरती अश्विन तो फोन ठेवून तिकडून निघून जातो. अश्विन निघून गेल्यावरती प्रिया ताबडतोब कॉल करते आणि कॉल करून ती क्विल्ट सेंटरला म्हणते हॅलो पनवेल क्विल्ट सेंटर. यावरती तो म्हणतो हो. त्यावरतीच ती सांगते मी न सायली सुभेदार बोलते. यावर तो म्हणतो अच्छा तुम्ही 10 ब्लँकेटची ऑर्डर दिली होती त्याच ना. यावरती आता इकडे प्रिया सांगते हो, मी 10 चांगल्या उच्च प्रतीच्या ब्लँकेटची ऑर्डर दिली होती, पण तुम्ही आता एक काम करायचं आहे, ते उच्च प्रतीचे ब्लँकेट. तो माणूस म्हणतो नाही नाही, एकदम उच्च प्रतीचे ब्लँकेट आम्ही ठेवलेत. प्रिया म्हणते ऐका तरी, आम्हाला आता उच्च प्रतीचे ब्लँकेट नको आहेत, आम्ही आता आमचा प्लॅन चेंज केलाय. यावर तो माणूस म्हणतो प्लॅन चेंज केलात का मॅडम, नक्की काय झालंय? यावरती प्रिया सांगते हे बघ तुला काही ते करायची गरज नाहीये, आत्ता या सगळ्यामध्ये जे काही घाणेरडे सगळ्यात एकदम 3rd क्लास लेवलचे ब्लँकेट, फाटलेले न वापरता येण्यासारखे ब्लँकेट काढा आणि ते 10 ब्लँकेट पाठवा. यावर तो माणूस म्हणतो नाही सर मॅडम असं काय करताय, अन्नपूर्णा ट्रस्टच्या इथे कधी असा माल जात नाहीये आणि त्याचमध्ये आम्ही हे असे ब्लँकेट आहेत ना हे फेकून द्यायला टाकतो. प्रिया म्हणते तुम्हाला जेवढं सांगितलं तेवढं करा ना, तुम्हाला त्याचं पेमेंट मिळणार आहे ना, मी तुम्हाला जे सांगते ते करा. यावर तो म्हणतो पण मॅडम तुम्ही हे जे काही बोलताय ना ते शक्य नाहीये, कारण 10 ब्लँकेट उच्च प्रतीचे घेऊन आमचा माणूस ऑलरेडी घरी निघालाय तुमच्या. प्रिया म्हणते अरे बापरे, म्हणजे तो ऑलरेडी निघालेला आहे, बरं ठीक आहे त्याला येऊ दे, पण तुम्ही एक काम करा, मी जे क्वालिटीचे ब्लँकेट 10 सांगितले ते 10 ब्लँकेट घेऊन दुसऱ्या माणसाला पाठवा ताबडतोब आणि माझ्याकडेच डिलिव्हरी द्यायला सांगा. असं म्हणत प्रिया आता फोन ठेवते. प्रियाने फोन ठेवल्यावर ती जे ब्लँकेट 10 उच्च प्रतीचे मागवलेले असतात ते घेऊन तो मुलगा येतो आणि विमल तिथे असते. विमलला पाहिल्यावरती तो मुलगा सांगतो जे 10 ब्लँकेटची सायली सुभेदार यांनी ऑर्डर दिलेली आहे ती ऑर्डर घेऊन मी आलोय. असं म्हटल्यावरती विमल धावत पळत येते, त्या मुलाच्या हातातून ऑर्डर घेते आणि त्याला थँक्यू म्हणून तो मुलगा निघून जातो. मग आता इकडे विमलच्या हातामध्ये असलेले ब्लँकेट विमल आता 2 बॅग भरून 5-5 ब्लँकेटच्या दोन्ही बॅग त्या खुर्चीच्या इथे ठेवते, जेणेकरून सायली आली की सायलीला ते ब्लँकेट देता येतील. म्हणून विमलने त्या ब्लँकेटला आता बाजूला ठेवलेलं असतं. विमलने ब्लँकेट बाजूला ठेवल्यावरती तिकडे पूर्णाजी आणि आता इकडे कल्पना येतात. कल्पना पूर्णाजी येतात आणि आता तितक्यात अर्जुन, सायली आणि आता इकडे अश्विन आणि प्रिया खाली येते. त्यावरती पूर्णाजी म्हणते काय रे अश्विन, तुझा पहिला पाडवा आहे ना, पहिल्या पाडव्याला तुला कसं वाटते? यावरती अश्विन म्हणतो पूर्णाजी मला खूप भारी वाटते, सगळ्या फॅमिलीसोबत मला पहिला पाडवा साजरा करायला मिळाला ना यासारखं दुसरं आनंदाचा क्षण नाहीये. यावरती पूर्णाजी म्हणते काय ग तन्वी, तुझं आता पोट कसं आहे? तन्वी म्हणते अश्विनने मला औषधापेक्षा जी काळजी घेतली ना त्याच्यामुळे माझं पोट बरं झालंय. यावरती आता इकडे पूर्णाजी सांगते खरं सांगू का तर तन्वी, तुझा ह्या घरातला पहिला पाडवा तुझ्यापेक्षा जास्त आनंद मलाच होतोय, खरंच मी सांगू शकत नाही की मला किती आनंद होतोय. आणि असं म्हटल्यावरती पूर्णाजी म्हणते आपल्याला बाहेर जाऊन गुढी उभारायची
उभारायचे ना की इथेच गप्पा टप्पा मारत बसायचे आहेत. आता अर्जुनला कुणी काही विचारत नसतं, सायलीला कुणी काही बोलत नसतं. सगळेजण अश्विन आणि आता प्रिया यांचं कौतुक करत असताना इकडे आता पूर्णाजी म्हणते, चला चला लवकरात लवकर गुढी उभारायला बाहेर जाऊया. मग सगळेजण गुढीसाठी ज्या वेळेला बाहेर येतात तोपर्यंत इकडे आता पूर्णाजी सांगते, कसं आहे आता ह्या गुढीला घरातल्या नवीन सुनेचा हात लागला पाहिजे. लग्न झालेल्या नवीन जोडप्याने आज गुढी उभारण्याचा मान घ्यायचा आहे असं म्हणत खऱ्या सुनेनेच हा मान घ्यायचा असं ज्या वेळेला पूर्णाजी बोलते अर्जुन सांगायला लागतो, पूर्णाजी तुम्ही सगळ्यांनी पाहिलं आमचं सुद्धा नवीनच लग्न झालंय ना, त्यामुळे हा मान आमचा का. यावरती आता इकडे सायली सांगते, अर्जुन सर जाऊ द्या ना, तुम्ही किती गोष्टी उघडत बसताय. हे बघा ही गुढी आहे, गुढीपाडव्याला उगाच घरामध्ये वादाविवाद कोणताही प्रकार मला नको आहे. तुम्ही शांतपणे हा गुढीपाडवा पार पडू द्या आणि पूजा कुणीही केली काय गुढीचा आशीर्वाद सगळ्यांना मिळतो. मग आता इकडे अश्विन आणि प्रिया गुढी उभारण्यासाठी समोर येतात. ज्या वेळेला ते दोघं जण समोर येतात त्याच वेळेला दोघं जण गुढी उभारत असताना गुढीला लावलेला जो तांब्या असतो तो तांब्या हलायला लागतो, तो तांब्या खाली पडायला येतो. त्याच वेळेला तो तांब्या पडतो आणि प्रियाच्या डोक्यात टणकन तांब्या पडल्यावरती इकडे अर्जुन आणि सायली येतात. अश्विन लगेच प्रियाला बघायला येतो आणि गुढी सोडून देतो. पडणारा तांब्या सायली पकडते. त्यानंतर अर्जुन गुढी उभारतो. फायनली सुभेदारांच्या मोठ्या सून आणि मोठ्या मुलाच्या हाताने गुढी उभारलेली असते आणि गुढीनेच प्रियाला शिक्षा दिलेली असते.